तर मंडळी नमस्कार. आज आपण निघालोय रायगड किल्ल्यावर, महाराजांच्या रायगडवर. सातारवरून महाड आणि महाडवरून रायगड किल्ला बघायला मजाच येणार आहे आज. तर मग पहिल्यांदा नाश्ता केला आणि आपला गड चढायला चालू केला. गडाच्या पायथ्याशी खूप सारी दुकानं होती. तर मग आपला गड चढायला चालू केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत. आणि आहे किल्ल्यावरचा टॉपचा व्ह्यू, एकच नंबर. चढता चढता आपण घेतलं एक सरबत. म्हटलं काही एवढी टेस्ट नव्हती पण ठीक होता. पण चाललं मग चढायला चालू केला. मग गड चढताना प्रत्येक पायरी चढताना आपल्याला महाराजांचा इतिहास कळतो बरं का. आहे रायगडचा महादरवाजा. जवळ 3,500 पायऱ्यात चढून मस्तपैकी रायगड चढला. जेवणात रायगड चढत असं वाटत होतं की एवढे शूरवीर मावळे कसे चढत असतात. 11 दिवस या रायगडचे हाल झाले होते तोफ्यांच्या गोळ्यांनी. इथेच आहे आपल्या रायगडची बाजारपेठ, जी की खूपच सुंदर होती. बट नगरखान्यावरून खूपच टॉपचा व्ह्यू दिसतो इथून. खूपच मोठी बाजारपेठ आहे. खरंच खूप भारी होता महाराजांचा गड. खूपच भारी होता. इतिहास सगळा अख्खा कळतो या गडावर. आता चाललोय जगदीश्वराच्या मंदिरात. जगदीश्वराचं मंदिर असं बांधलेलं होतं की ते मुसलमानांच्या मंदिराप्रमाणे बांधलेलं, कारण कोणताही शत्रू आपल्या त्या मंदिरावर हल्ला करू शकणार नाही अशा पद्धतीने ते बांधले होते. थोडीशी माहिती दिली होती त्याच्या जगदीश्वराच्या मंदिराची. ते बघून यार लाज कशी वाटली नसेल त्या औरंग्याला, ज्यानं आपल्या मंदिराची अशी अवस्था केली असेल. त्याचा परिसर एवढा स्वच्छ होता की काय बोलूच नका. खूपच स्वच्छता होती इथे आणि एकदम मंदिर स्वच्छ आणि सुंदर होतं. जगदीश्वराच्या मंदिराच्या इथेच आपल्याला महाराजांची समाधी पाहायला मिळेल. आज थोडीशी बाजारपेठची पण माहिती बघितली मी. त्याचा थोडासा व्हिडिओ काढायचा राहिलेला माझा. बाजारपेठच्या शेजारीच एक आपल्याला महाराजांची मूर्ती पाहायला मिळेल, ती की खूपच सुंदर होती. आता आपण जाणार आहोत राज्याभिषेकच्या ठिकाणी. तर ही दिलेली थोडीशी महाराजांच्या राज्याभिषेकची थोडीशी माहिती. आता आपण बघून घेऊ की राज्याभिषेकचं ठिकाण महाराजांचं आणि त्याचबरोबर त्याचा व्ह्यू. ते एवढी सुंदर मूर्ती होती. याच ठिकाणी महाराजांचं जे सिंहासन होतं ते पूर्ण सोन्याचं होतं, पण त्याची पूर्ण वाट लावली आपल्या इंग्रजांनी. इथे आपण बघू शकता तो मुलगा खूप दूर आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतोय फक्त, आणि आपण इथून खूप खूप दुरून जय म्हणू शकतो. तसंच इथे सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे या गडाची. आणि खाली उतरताना आपल्याला खूपच सुंदर अशी देवीची मूर्ती बघायला भेटली आहे. खूपच सुंदर असा हा गड आहे आणि मी एकटा गेलेलो आहे ट्रिपला, आणि ते पण उन्हात. मला बघायचं होतं की मावळ्यांनी कसं काय आपल्या गडासाठी, स्वराज्यासाठी लढलेत या गडावर, आणि आपण तेच विसरतो आहोत. ते रोपवेची पण सोय आहे, बट तुम्ही जर महाराजांचा किल्ला जर पायऱ्यांनी चढाल तर तुम्हाला प्रत्येक पायरीवर त्यांचा इतिहास कळेल. त्यामुळे मी तर म्हणेल प्रत्येकाने हा गड विजिट करा. या मिनी ब्लॉगमध्ये मी थोडेसेच पॉईंट टाकलेले आहेत, तरी मी हिरकणी पॉईंट वगैरे अजून खूप सारे पॉईंट टाकलेले नाही आहेत, कारण हा मिनी ब्लॉग आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा.